नकली दागिने देऊन फसवणूक करणारी महिला जाळ्यात. 1,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. तिरोडा पोलिसांची कारवाई. शहरातील सराफा व्यवसायाची फसवणूक व दागिने चोरी करणाऱ्या आरोपी महिलेला तिरोडा पोलिसांनी गुरुवारी 26 तारखेला अटक केली. आरोपीकडून 1,86,590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्राप्त माहितीनुसार फिर्यादी मंगेश रेंबे राहणार संत कवरराम वाट तिरोडा यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून पोलीस स्टेशन तिरोडा येथे 25 मार्च रोजी संध्याकाळी 6:23 अनोळखी महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच उपनी प्रियंका बैस यांनी पोलीस पथकासह तातडीने तपास सुरू केला. शहरातील विविध भागात शोध मोहीम राबवण्यात आली. या दरम्यान संशयित महिला तिरोड्यातील पटले ज्वेलर्स येथे आढळून आली. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला ताब्यात घेण्यात आले. आरोपी महिलेला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर चौकशी केली असता संबंधित महिलेने आपले नाव दीपा विष्णेश चव्हाण, वय 40 वर्ष, राहणार MIG कॉलोनी, हनुमाननगर, नागपूर असे सांगितले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या अंगझडतीत आरोपीकडून विविध प्रकारचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम आढळून आली. त्यात सोन्याचे डोरले, चेन, अंगठी, मंगळसूत्र, पदक, नाकातील दागिने आदींचा समावेश असून एकूण 1,50,790 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच 35,800 रुपये रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर व पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बैस, पोलीस हवालदार बावणे, खांडेकर, पोलीस शिपाई अंबादे, चौधरी, पटले, धुर्वे तसेच महिला पोलीस कर्मचारी अंबुले यांनी केली आहे.